काय करावं ग बानू? नाही म्हणजे काय करावं याचा विचार केला आहेस ना तू? नाही ग मावशे, मला तर काय बी सुधरणा झालंय बघ. हे बानू, मी काय म्हणतो, उग त्या राघूबाला ना गणूबाला दाडल्यास सांगावं द्याला. त्या परस तोच गेली असती ना, लय बरं झालं असतं. हा, तुला देवासंग भेटायचं हायच. कशाला त्यासनी सांगितलं? जायचं आणि देवासनी भेटायचं. अगं पर मी हातारी गडावर कशी जाणार? अगं पर काय काम असले बगर तू असं करणार आहेस का? मग आणि त्यात महासदेवी बी गडावर नाही त्या. आणि मला हे बी कळना झालं, त्यांनी तुला सांगितलं यायचं नाही, 1 मास देवासनी भेटायचं नाही. हे कसं चालल? हा, ती बी आहेच. उगा त्याचा देवासनी त्रास व्हायचा. अगं पर तुला आज जी सांगायचं आहे ती आजच सांगायला पाहिजे का नको? हे राघव बागालो आहे तिला, त्यासनी काय ठावं असणार आहे की तुझ्या मनात काय चाललं आहे ती? देवान मोर तर त्यांच्या तोंडात शब्द बी निघत नसेल, थरथर कापत असतील देवा मोर. मग मी काय म्हणतो, मी आज जाऊन सांगू का देवासनी? तू हा, मी आज जाऊन सांगतो की त्यासनी. आता कशाला बेहा पाहिजे देवासनी, आहे का नाही? ते बी आपलंच आहे तर. हा, असंच कर रंग्या. जा तू गडावर. हा येत. रंग्या थांब. आता काय झालं? नाही नको, तू आणा जाऊ. अगं आता नाही कशा पाय म्हणतीस? जातो की म्या, नाहीतरी तू काय करणार आहेस? थांब नाही, मला विचार करू दे. बानो, तुम्ही इथून परत गेलात तरी चालेल, मी लवकरच परत येणार आहे. म्हाळसाला आणायला जाता आहात, परंतु त्यांना खूप आग्रह करू नका. नाही करणार. त्यांची इच्छा पहा काय आहे ते. त्यांना तात्काळ परत यायचं असेल तर उत्तमच, परंतु त्यांना यायचं नसेल तर तुम्ही तसेच परत या. मला नाही वाटत त्या नाही म्हणतील असं. तरी तुम्ही सांगितलंय त्याप्रमाणेच त्यांना मी विचारेन. आणि तशी काही परिस्थिती उद्भवलीच तर तुम्ही स्वतः काहीही निर्णय घेऊ नका. हे तुम्ही काय विचारत आहात? तुमचा माझ्यावर विश्वास नाही का? झालं, मी असं म्हणाले आहे का? माझं केवळ एवढंच म्हणणं आहे की म्हाळसाच्या म्हणण्याप्रमाणे सर्व होऊ द्या. होईल. आणि तसंही श्री म्हाळसा देवीने गडावर परत येणं आवश्यक आहे. एक ध्यानात ठेवा, यावेळी बाणाईकडे लक्ष द्या, कारण या सगळ्या गोष्टींविषयी बाणाईला ठाऊक नाही. म्हणजे नेमकं काय घडत आहे याची तिला कल्पना नाही. पुन्हा तेच. अहो, आपण ह्या साऱ्यात हस्तक्षेप करायला नको. खरं तर तुम्ही आता त्यांना आणायला जात आहात हे देखील मला आवडलेलं नाही. बंधू म्हणून मला श्री म्हाळसा देवींना आणायला जायला हवं. त्यात काही हस्तक्षेप केल्यासारखं होत नाही. बरं, वेळ निर्णायक आहे म्हणून मी म्हटलं. आपण सावध राहायला हवं. कधी काय घडेल हे सांगता येत नाही. आणि बानू काय करते आहे याकडे मी लक्ष देणार नाही, कारण आपण तिला देखील सहाय्य केलेलं आहे. आता म्हाळसा आणि श्री खंडेराय यांनी निर्णय घ्यायचा आहे. आणि तुम्ही नसताना श्री खंडेरायांनी जर काही निर्णय घेतला तर मी त्यांना थांबवणार नाही किंवा त्यांना कुठलाही सल्लाही देणार नाही. बर, मी येतो. त्यावर आता अधिक चर्चा नको. लवकर या. हो. तुला देवासंग भेटायचं हायच. कशाला त्यासनी सांगितलं? जायचं आणि देवासनी भेटायचं. देवान मोर तर त्यांच्या तोंडात शब्द बी निघत नसेल, थरथर कापत असतील देवा मोर.
तुम्ही तुम्ही अनाथ? हो, सहजच आले तुला भेटायला. पण तू अस्वस्थ दिसतेस. होय, कारण मला कळना झालंय का मी काय करावं. का? हा, आलं लक्षात. म्हाळसा देवीने जी घोषणा केली त्याच्याच विचारात आहेस वाटतं अजून. होय, पण नुसता विचार करून तुझ्या हाती काय लागणार आहे बानू? तू कृती करायला हवीस. म्हणजे म्हाळसा देवींना सत्य कळण्याआधी तुला सत्य कळावं असं वाटत नाही का तुला? वय वाटतं की. अहो पण मी तरी काय करणार? कोणास काही विचारावं म्हणलं तर ते चालेल का असा विचार मनामध्ये येतो. त्यात अयोग्य काय आहे? आता म्हाळसा देवींना सहाय्य नाही झालं का? पण म्हाळसा देवी तर काही इथल्याच गेल्या आहेत की. हो, पण त्यानंतर त्या जिथे साधनेसाठी गेल्या आहेत तिथे श्री खंडेराय ऋषीच्या वेशात जाऊन भेटलेच त्यांना. म्हणजे म्हाळसा देवींना सत्य कळावं म्हणून श्री खंडेरायांकडून सहाय्य झालं आहे. तुम्ही खरं सांगताय का? मी असं सत्य कशाला सांगू? जे घडलं आहे ते असंच आहे. पण तुला मात्र सहाय्य नाही झालं कोणाचं. म्हणजे तुझं स्थान दुय्यमच की. तुम्ही असं काय बोलतायसा? असं काय बी नाही. देवाने बी मला सांगितलं आहे काय बाय. महाराजांनी मला बरंच सांगितलं आहे. ते आधी. पण आता सत्य कळावं म्हणून श्री खंडेरायांनी तुला काही सांगितलं नाही. म्हणजे म्हाळसा देवींना सत्य आधी कळावं असं त्यांना वाटतं. हाच निष्कर्ष निघतो त्यातून. आता तुला एकटीने राहायची मानसिक तयारी करावी लागेल बाई. म्हणजे म्हणजे म्हाळसा देवींना सत्य कळलं की त्या श्री खंडेरायांसोबत कैलासात निघून जाणार. आणि तू इथे एकटीच राहणार पुन्हा. म्हणजे देवांची बायको म्हणून लोक तुला मान देतीलही. पण ते असंही म्हणते की देव तुला सोडून कैलासात निघून गेले. आता करणार तरी काय ग तू बानू? आणि आता पुढे काय करायचं ठरवलंयस तू? म्हणजे इथेच राहणार आहेस जेजुरीत की चंदनपुरीला परत जाणार आहेस? म्हणजे जिथून या साऱ्याला सुरुवात झाली त्याच वस्तीवर तुला परत जावं लागतं की काय? मी असं नाही होऊ द्यायची. खरं काय आहे ते मी हुडकून काढणंच. म्हणजे मानस चांगला आहे पण करणार कसं? कोणाचं सहाय्य घेणार तू? मुळात तुला सहाय्य करणार कोण? कारण जर तुला सहाय्य करायचं असतं तर ते आधीच केलं गेलं असतं नाही का? असं कशा म्हणतायसा तुम्ही? जे समोर दिसतंय ते मी तुला केवळ सांगते एवढंच. मी काय निस्तेज बघत राहू? नाही, एक मार्ग आहे. अर्थात तुला त्याने सहाय्य होईल की नाही ते मला ठाऊक नाही. पण तू देवांना विचारू शकते की ते तुझ्याशी का वागले. म्हणजे तू जर देवांना विचारलंस तर कदाचित तुझं समाधान होऊ शकतं. पण खरं काय आहे ते मला सांगताल व्हय? आता कोणी सांगावं काय घडेल ते. पण त्या का वागले हे तुला कळायलाच हवं. आणि तसंही ते कैलासात निघून गेल्यावर थोडीच काय येणार आहे त्यांना. वय खरं आहे तुमचं. मला हे समजा कळायचं. देवी बंधू देवी मी आपल्याला जेजुरीत घेऊन जायला आलो आहे. पण इतक्या लवकर? एक मास संपायला अल्पावधी राहिला आहे. त्यामुळे आपण जेजुरीत योग्य ठरेल. पण अद्याप घोषणा करावी अशी घटना घडलेली नाही. ती घटना कोणत्याही क्षणी घडेल. परंतु त्यासाठी आपण मनात एकांत कशाची आवश्यकता नाही. पण मला यावेळेस वाटत नाही. सत्य समजेल. मूळ रूपाचे मला दर्शन घडेल.
आणि मग येईल. देवी त्या घटनेचा उत्सव व्हायला हवा. ती घटना साधी नाही. आपण तप करून साध्य करत आहात आणि आपण साध्य कराल यात काही शंका नाही. मला जाणीव होत आहे आपण सत्याच्या अगदी समीप आहात. देवी आपली वाट बघते ती. चला बाजी. गडावर तुम्ही नाही तर रयात गेली आहे बघा. बंधू सगळे भेटून गेले पण हे आले नाही. श्री खंडेरायांचे लक्ष आहे. त्या अंतःचक्षूने तुमच्याकडे पाहत आहेत. पण त्यांनी मला प्रत्यक्ष भेटायला हवं होतं. देवी कसं सांगू, ऋषींच्या वेशात आपल्याला भेटून गेले आणि केवळ भेटले नाहीत तर आपल्याला सहाय्य करून गेले. बंधू स्वतः आला म्हणून मिळते. पण एकदा परिसराला मला पाहायचं आहे. निघूया. देवी मेहनत बसायची. चलावे. थांबा. बंधू मला तुमच्याशी काही बोलायचे आहे. काय झालं देवी? आपण अस्वस्थ दिसत आहात. बंधू मला सत्य कळावं मी जेजुरीहून एकांतात गेले होते. पण जाण्याआधी मी घोषणा केली होती. होय ठाऊक आहे ती. एका मासात सत्य काय आहे आणि आपण कोण आहात हे शोधून काढणार अशी ती घोषणा होती. हो पण त्याचबरोबर मी आणखी घोषणा केली होती आणि ती म्हणजे एका मासात बादबान यांना भेटायचे नाही. हो मला तुम्हाला हेच विचारायचे आहे. या एका मासात यांची आणि बाणूची भेट झाली नाही ना? देवी आपण निश्चिंत असा. आपली अस्वस्थता मी समजू शकतो. तुम्ही गडावर नसलात तरी आपण सांगितल्याप्रमाणे काही झालं आहे. या आधी देखील बाणाई ख्याना व्यतिरिक्त कधी गडावर आलेली नाही. ती परिस्थिती निराळी होती आणि आजची परिस्थिती निराळी आहे. हा एक मास माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे मी जे सांगितलं आहे तसं झालं नसेल तर मला सहन होणार नाही. होय निश्चिंत राहा. आपण बाणाई आणि खंडेरायांची या काळात कधी भेट झालेली नाही. आपली अनुमती असेल तर आपण जेजुरीकडे प्रस्थान करूयात. अरे पुरे की आता तू कशाला चक्रा मारायला लागला रे? मग काय करू? बसून राहतो. काम कर. परत काम चालू आहे तुमचं. ए गंगे माझ्या वाटेला जाऊन तुला अगोदरच जर डोस काय नाहीतर काय कर सर?
आणि मी उद्या काहीतरी सांगून ठेवते. अगं तुला झालं तुमचं. बघा आपला तंटा चालूच. इथं काय चाललंय ह्याचं भान ठेवावं. अगं हवं आहे. प्रत्येकासाठी बांधून करायला पाहिजे का नको? आपण बोलून काय आहे तवा? जी काय ठरवायचं बांधून पाहिजे. ते बी आहे. मग मावशे काय काय झालं? मी एक ठरवलं आहे बघ. आणि ते काय जी? रंगा तू गडावर सांगावं घे. खरं सांग तेच. वय मी ठरवलं आहे. तू माझा सांगावा देवासनी जाऊन दे. लागली जातो बघ. अरे पर सांगावा ते तर घ्या आधी. ठाव आहे की हीच सांगू ना का बानूला भेटायचं आहे तुम्ही यावजी. वय त्यासनी हे बी सांग मोलाचं बोलायचं आहे. तेव्हा त्यांनी हात यावं. पर ते येते मानू नाही म्हणजे तुला जे सांगायचं आहे ते मोलाचं असेल. पर ते येते नव. आणि त्यासनी हे बी सांग का ते होतं तर म्या गडावर. अगं पर होय देवा आपण ते विचारत आहात. होय गणेश. जेजुरी गडावर येण्याआधी ह्या परिसरात अलक्ष्मी का आली हेच मला कळत नाही. कारण ह्या क्षणी येण्याचे कारण नाही. काही झालं तरीही त्या लक्ष्मी देवीच्या भक्तिनी आहे. सगळं शुभ घडत असताना त्या येणार ते पण अशुभ घडवण्यासाठी. तोच आहे. गणेश ह्या क्षणी आपण सर्वांनी सावध असायला हवं. आज अलक्ष्मीना आत येण्यापासून कधीच थांबवला नाही. ह्या शुभलीले त्या जोपर्यंत हस्तक्षेप करत नाही तोपर्यंत माझा काहीच हस्तक्षेप नाही. ओ लक्ष्मी देवी आल्या मी काहीच घडलं नाही असं होणार नाही. त्या येणार म्हणजे वाद संघर्ष शांतता अर्थातच वादात घेऊन येणार. गणेश ह्या सृष्टीत जे आहे त्याचे अस्तित्व मी मान्य केलं आहे. देवांसोबत असुरांचे अस्तित्व देखील मी मान्य केलं आहे. तेव्हा केवळ स्वतःसाठी मी अलक्ष्मी देवीना त्यांच्या कार्यापासून नाही थांबू शकत. देवा माझी इच्छा आहे. सांगावे गणेश. देवा मातेची इच्छा आहे की एक मास मी बांधायला भेटायचं नाही. नाहीच भेटणार. गणेश प्रश्न होत नाही. कारण आज मी जे वचन दिलं आहे ते वचन मी पूर्ण केलं आहे. तेव्हा गणेश आता दिलेला शब्द मी पाळणार नाही असं होणं शक्य नाही. मला त्याची कल्पना आहे. क्षमा असावी. मी केवळ तुम्हाला स्मरण करून दिले. मी ध्यानात ठेवे. माता जेजुरी गडावर येत आहे असे मला संकेत आहेत. होय गणेश. मी तिचीच प्रतीक्षा करत आहे.